गोंदिया वन विभागाला माहिती मिळाली होती की जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून अवैधरित्या सागवान जातीचं लाकूड तोडून आणत विक्री करतात। या संदर्भात वन विभागाच्या टीमने मुंडीपाऱ्यातील चिराग पटेल यांच्या संदल वेअर हाऊस येथे छापा टाकला। येथे सागवान जातीचा लाकूड आढळून आलाय। या संदर्भात कुठलीही कागदपत्र नसताना हा लाकूड अवैधरित्या कापला गेला असून या ठिकाणी लपवून ठेवला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला। एकूण या लाकडाची किंमत 3 लाख रुपये इतकी असून वन विभागाच्या वतीने तपास सुरू आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। तर काय सांगाल, गोंदिया वन विभागामध्ये एक अवैधरित्या कापलेला सागवान आणण्यात आलेला आहे। किती नग तो हे सागवान आहे, काय सांगाल तुम्ही? आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती की अवैधरित्या सागवण कापून गोंदियामध्ये येणार आहे आणि आजूबाजूला स्टोअर करून ठेवलेला आहे। त्यानुसार आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत वन कर्मचाऱ्यांसोबत तिथे जाऊन चौकशी केली। आता मुंडीपार गावाच्या बाजूला एक संदल वेअर हाऊस आहे। त्या वेअर हाऊसमध्ये माल लपवून ठेवल्याची माहिती होती। त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि तपासणी केली तर तिथे साग प्रजातीचे 22 लाकडं लपवून ठेवण्यात आलेली होती। तर ते आम्ही चौकशी केली, विचारपूस केली आणि त्यामध्ये ते अवैधपणे कापून आणल्याचं माहीत झालं। त्यानुसार मग आम्ही ती जप्तीची कारवाई केली आणि ते कुठून आलं, काय आलं, कोणी आणले याची आता चौकशी चालू आहे। सर, किती आरोपींचा समावेश आहे त्याच्यामध्ये? सध्या चौकशी चालू आहे। किती आरोपी आहे हे आता सांगता येणार नाही। चौकशी अंती सगळं ते कळेल आणि प्राथमिक चौकशीमध्ये असं समजलेलं आहे की हा माल मध्य प्रदेश सीमेवरून कापून आणलेला आहे। अंदाजे किती लक्ष रुपयाचा हा माल पकडण्यात आला आहे? हा 3 लाख रुपयाचा माल आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी।